तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुमती निवास पासून. तर आता इथे जिया डेकोरेशनची तयारी करत असते. सेट असं म्हणते ती. ब्रो आलास तू? हे बघ डेकोरेशनचं सगळं सामान आलंय असं म्हणते ती. ग्रेट असं म्हणतो आता इथे मल्हार. डोंट वरी, सगळं सेट झालंय असं म्हणते ती. आता फक्त ती ऑफिस मधून आला ना तर स्टाफ करून सगळं करून घेईल तो असं म्हणते जिया. मग काय इतका वेळ वाट बघत बसायची तिची असं म्हणतो आता इथे मल्हार. येस असं म्हणते जिया. मला सवय आहे सगळ्याची असं म्हणतात इथे मल्हार. कंपनी सुरू केली ना तेव्हा लाईटच्या माळा लावण्यापासून त्या ठोकायची सगळी कामं मी करायचो असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते आता जिया. मला आवडतात ही सगळी कामं असं म्हणतो मल्हार. करूया असं म्हणते आता जिया. तर आता करत असतात ते दोघं काम. तर आता नुपूर येते. वहिनी आली असं म्हणते आता जिया. तर आता मल्हार बघतो तिच्याकडे. तर तो जातो नुपूरकडे. चालेल मला सुनमुखचा कार्यक्रम ठेवलेला असं म्हणते ती. ओके असं म्हणतो मल्हार. तर आता आनंदात असते खूप जिया आणि ती कामाला लागते. वहिनी बघ ना ब्रोने मला कसं कामाला लावलंय. तू पण थोडी हेल्प कर ना. मी आलेच असं म्हणते जिया. आले आले असं म्हणते ती. जिया जिया असं म्हणतो मल्हार. तर आता मल्हार बघत असतो नुपूरकडे. तू मदत नाही केलीस तरी चालेल असं म्हणतो मल्हार. तर आता ठीक आहे म्हणते नुपूर. तर आता ती देते त्याला माळा. तर आता तो म्हणतो ते वर लावायचं. तर आता नुपूर जाते लावण्यासाठी. मल्हार मात्र तिथे थांबलेला असतो आणि हसत असतो खूप. तर आता शिडी घेऊन येतात दोघे. तर आता रोमॅन्टिक बॅकग्राऊंड लागलंय गाणं. तर आता शिडीवर चढत असतो मल्हार. तर आता नुपूर पकडलेली असते ती शिडी. तर आता मल्हार बघत असतो तिच्याकडे आणि हसत असतो तो खूप. तर आता तो तिला म्हणतो माळा दे म्हणून. तर आता ती माळा वगैरे घ्यायला जाते. तर आता मल्हारला खूप छान वाटत असतं आणि तो आता वरच्या लावलेल्या माळांकडे बघत असतो. तर आता ती माळा घेऊन आलेली असते. तर आता तो माळा आपल्या हातामध्ये घेतो. तर आता जिया लांब थांबून त्या दोघांना बघत असते आणि तिला खूप जास्त आनंद होत असतो त्या दोघांना बघून. तर आता लाजत पण असते नुपूर. तर आता इथे जिया मात्र त्या दोघांना बघून खूप एक्सायटेड असते. तर आता इथे मल्हार चढलेला असतो वरती आणि ती पकडलेली असते तिची शिडी. तर आता तो माळा मागतो परत. तर आता जिया मात्र खूप जास्त लाजत असते. तर आता तो माळा घेत असतो नुपूरच्या हातातून. तर आता ती घेताना दोघांचा हात एकमेकांना लागतो. तर रोमॅन्टिक क्षण दाखवलेत आता इथे नुपूर आणि मल्हारचे. तर बॅकग्राऊंड मध्ये पण रोमॅन्टिक गाणंच लागलंय प्रेक्षक हो. तर आता दोघांचे खूप छान क्षण दाखवलेत. तर जिया मात्र लांब थांबून सगळं बघत असते आणि आता इथे मल्हारचा पाऊल घसरतो आणि आता तो पडणार असतो तर त्याला नुपूर पकडते. तर आता दोघांचा खूप रोमॅन्टिक क्षण दाखवलाय. आता तो तिच्या हातामध्ये पडलेला असतो मल्हार आणि तो हसत असतो आणि आता नुपूर पण त्याच्याकडे बघत असते. तर येस असं म्हणत असते जिया लांब थांबून. तर आता तेवढ्यातच तायडे येते आणि आता ती नुपूर आणि मल्हारला एकत्र बघते आणि बाकी सगळे पण येतात आणि बघतात ते दोघांना एकत्र. अरे देवा, माळा लावण्याआधीच दिवे लावले ह्यांनी असं म्हणून हसते. तर आता तायडेला काय आवडत नसतं हे. काय गोंधळ चाललाय तिकडे असं म्हणते तायडे. तर आता दोघे उभारतात नुपूर आणि मल्हार. काय नाही ते चुकून अडकलं. तुम्हाला काय वाटलं? मला कळत नाही असं म्हणते नुपूर. प्रेम करत असेल ना तर काही करायची गरजच नसते असं म्हणतो आता मल्हार नुपूरला. मला माहिती आहे की तू एक दिवस स्वतः येशील माझ्या मिठीमध्ये. मला विश्वास आहे आमच्या प्रेमावरती असं म्हणतो तो. कन्फ्युजन तुला आहे. वा वा असं म्हणतो होता मल्हार. बघितलं सत्य असं म्हणतो तो. तर आता इथे तायडे येते आणि त्यांच्या दोघातली जी माळ एकत्रित असते ती तोडते. तर आता इथे मल्हार म्हणतो काय ग तायडे तोडून का टाकलीस तू माळ असं म्हणतो तो. मग काय गुंतू द्यायला हवं होतं तुम्हा दोघांना असं म्हणते तायडे. तर आता मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे बघतात. तर आता जियाला पण काही आवडत नाही. तोडणं खूप सोपं असतं ना मॅम असं म्हणते नुपूर. चल असं म्हणते आता तायडे. चल चल असं म्हणते तायडे. कुठे कुठे असं म्हणते नुपूर. तर आता घेऊन जाते ती नुपूरला. तर मल्हारला मात्र खूप छान वाटत असतं. तर आता तो आपल्या खांद्यावरती घेतो ती फुलं. तर जिया सगळं बघत असते आणि आता ती आतमध्ये येते. असं करते ती. झाले बघून असं म्हणते ती. असं म्हणते ती. तर मल्हार म्हणतो डेकोरेशन रे असं म्हणते ती. किती मस्त केलंय ना. झालं बघून झालं डेकोरेशन असं म्हणतो तो. चल असं म्हणते ती. दे असं म्हणते ती. तर आता इथे तायडे आपल्या रूम मध्ये घेऊन गेलेली असते नुपूरला. बस असं म्हणते ती. तर आता इथे नुपूरला बस म्हणते ती आणि बसवते ती. तर तिथेच साड्या ठेवलेल्या असतात. घाबरलीस की काय असं म्हणते आता इथे तायडे. तुझा जीव वगैरे घेणार नाही मी इथे असं म्हणते ती. अच्छा म्हणजे असं म्हणते नुपूर. तुम्हाला अनुभव आहे का जीव घेण्याचा असं म्हणते ती. काय ग ननंद आहे ना मी तुझी. तेवढा तरी मान ठेव असं म्हणते तायडे. तुम्ही नात्यांचा मान ठेवा मग मी पण ठेवेन असं म्हणते नुपूर. झालं तुझा मान ठेवायचं म्हणून तर इथे घेऊन आले असं म्हणते तायडे. सुनमुखाचा कार्यक्रम आहे मग नवीन साडी नको का आमच्या नव्या नवरीला असं म्हणते आता तायडे. बघ किती साड्या आणून ठेवल्यात मी. ही आवडली आहे मला जरा असं म्हणते आता इथे तायडे. ही बघ असं म्हणते ती. असं म्हणून आणू देते तिला ती. छान आहे असं म्हणते ती. तर आता ती फेकून टाकते नुपूरच्या अंगावर टाकून बघ तरी कशी दिसते असं म्हणते आता तायडे. बरं मी दाखवते असं म्हणते ती. तर आता लावून दाखवते ती नुपूरला. तर आता खूप वाईट वाटत असतं नुपूरला. सुंदर असं म्हणते तायडे. साडी सुंदर आहे असं म्हणते ती. नात्यांबद्दल तोंड उचकून बोलत असतेच ना सारखं सारखं. आज एक सांगते तुला. नाती साडी सारख्या असतात. नाही आवडली तिला टाकून असं म्हणते आता इथे तायडे. आणि आता ती साडी फेकून टाकते अशी असं म्हणते ती. तुझ्यासाठी नव्हतं हे नात असं म्हणते आता तायडे. तुझ्यासाठी नव्हती ही साडी असं म्हणते तायडे. तर आता नुपूर उभारते. कशासाठी बोलवलात मला इथे असं म्हणते ती. काहीतरी स्पेशल द्यायचं होतं तुला असं म्हणते तायडे. थांब येते.
आणि आणते असं म्हणते ती. तर आता दरवाजा उघडते ती कपाटाचा. तर आता ती त्यामधून एक बॉक्स काढते बाहेर. तर आता ती तो बॉक्स आणून देते नुपूरला. हे असं म्हणते तायडे. अगं धर असं म्हणते तायडे. अगं उघडून बघ तरी, बघ ना. तर आता उघडून बघते नुपूर. तर त्याच्यामध्ये एक साडी असते मरून आणि ग्रीन कलरची. आवडली असं म्हणते आता इथे तायडे. छान आहे ना ही साडी असं म्हणते ती. घाबरली होतीस तू? काय वाटलं होतं तुला? दुसरं काय आहे असं म्हणते तायडे. नाग, साप की बॉम्ब असं म्हणते ती. तर आता हसायला लागते तायडे जोर जोरात. साडीच आहे असं म्हणते ती आणि परफेक्ट साडी आहे तुझ्या सेंड ऑफ साठी असं म्हणते तायडे. एकदा सुनमुखचा कार्यक्रम झाला की करून टाकूया आपण पाठवणी असं म्हणते आता तायडे. कायमची कधी तू या घरातून जातेस ना याची वाट बघते मी असं म्हणते तायडे. घरात येताना कसं माप ओलांडून यायची पद्धत आहे तसं बाहेर हकलताना काही पद्धत हवी होती असं म्हणते तायडे. आनंदाने केली असती मी. नका बघू ही स्वप्न असं म्हणते नुपूर. कारण जे काम करायला मी इथे आले ना ते काम केल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही असं म्हणते नुपूर. लेट सी असं म्हणते तायडे. ह्या घरात तू किती दिवस टिकतेस ते. काही झालं तरी हे घर तुला एक्सेप्ट करणार नाही असं म्हणते तायडे. त्यासाठी मी आलेच नाही असं म्हणते नुपूर. तुम्हाला तर माहिती आहे ना मी कशासाठी आले इथे असं म्हणते ती. वेदांच्या ऍक्सिडेंटचं सत्य जाणून घेण्यासाठी आले मी इथे असं म्हणते नुपूर. सगळं सत्य एक्सेप्ट करणं सोपं नसतं असं म्हणते तायडे. बघूया सोपं आहे का कठीण असं म्हणते नुपूर. आणि मला इथून बाहेर काढण्याचा प्लॅन करण्यापेक्षा मी इथून जाताना कोणाला माझ्यासोबत घेऊन जाईन याचा विचार करा असं म्हणते नुपूर. तर आता ती साडी दिलेली असते तायडेने फेकून टाकते आता नुपूर आणि निघून जाते ती तिथून. तर इथे परत नुपूरला दाखवलंय आणि तिला तयार करत असतात. खूप छान दिसते इथे नुपूर आणि तिला तिची आई तयार करत असते. सुंदर दिसतेस असं म्हणते आई. तर आता तिला ती नजर काढते तिची. खानविलकरांच्या सूनबाई शोभताय हो असं म्हणते ती. नुपूर मला मुलगी नाही पण आपल्या मुलीला स्वतःच्या हाताने सजवण्याची तिचा गोड कौतुक करायची इच्छा तू पूर्ण केलीस असं म्हणते तिची आई. म्हणजे सासू बघा प्रेक्षक हो आधीची. मला कसं वाटतंय की तुम्हाला एक वेगळंच कारण देऊन तू मला इथं आणलेस आणि तुझ्या मनामध्ये दुसरंच कारण आहे असं म्हणते आता नुपूर. आता हे काय नवीन असं म्हणतात आई. मला नाही कळलं असं म्हणतात त्या. पण तुला इथे आवडते आई. खुश आहेस तू इथे म्हणून विचारते मी असं म्हणते नुपूर. नुपूर तुम्ही दोघंही माझे आहात आणि कारण काही असू दे तू इथे आली आहेस याचा आनंद तर झालाच आहे ना मला असं म्हणते आई. एक सांगू याचा तुला काय अर्थ लावायचा तो लाव पण माझ्यावरचा विश्वास कधी कमी नको होऊ देऊस असं म्हणतात आई. तर तेवढ्यातच मल्हार आलेला असतो. तर आता तो बघतो दोघींना. तर आता नॉक करतो मल्हार. मी आहे कमी ना असं म्हणतो तो. ये रे ये असं म्हणतात आता त्या. तर आता मल्हार आतमध्ये येतो. तर आता तिथेच बसलेले असते नुपूर. बरं आई मी नॉक करूनच आलो हा नाहीतर पुन्हा मॅनर्स काढले जातील माझे असं म्हणतो मल्हार. तुम्ही काय करता इथे असं म्हणते नुपूर. ते सुनमुख बघायचा कार्यक्रम आहे ना नव्या नवरीला घेऊन जायला आलोय असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर उभारते. इथल्या इथे घ्यायला यायची काही गरज नाही असं म्हणते आता नुपूर. आणि घ्यायला आलात म्हणून काय स्पेशल नाही केलं तुम्ही असं म्हणते ती. बरोबर आहे असं म्हणतो मल्हार. म्हणजे स्पेशल असं काही नाही आहे. म्हणजे ना चार्टर्ड प्लेन आहे ना सजवलेली कार आहे ना घोडा आहे म्हणजे साधी सायकल सुद्धा नाही आहे तिथे. पण मनात एक स्पेशल इच्छा आहे असं म्हणतो तो. तुझ्या सोबतीने चालायची असं म्हणतो तो. तर आता हसतो तो. तर आता इथे आई पण बघतात तिच्याकडे. तर आता नुपूर एकदम विचलित होते. घरातल्या घरात आहे कार्यक्रम. सोबतीची काय गरज नाहीये. मी माझी आहे तुम्ही जाऊ शकता असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो ओके ॲज यू विश असं म्हणतो तो आणि जातो तिथून. मल्हार असं म्हणते आई तुझी बायको कशी दिसते ते तरी सांग असं म्हणते ती. आई प्रत्येक गोष्ट बोलून थोडी दाखवायची असते असं म्हणतो मल्हार. तर आता तो करून दाखवतो तो हाताने इशारा करतो वाव म्हणून. तर आता तो बघतो तिच्याकडे. तर आता ती मात्र चिडलेलीच असते. तर आई मात्र हसत असतात. तिच्यावर काय शोभून दिसेल हे तुलाच समजलं असं म्हणते ती. तर आता नुपूर बघते विचलित होऊन. आई ही साडी ह्यानी घेतली असं म्हणते ती. तर आता कानातल्याचा पाठीमागचा दांडा तुटला काय असं म्हणते ती. मी थांबायचंय की जायचंय असं म्हणतो मल्हार. तुम्ही जाऊ शकता असं म्हणते आता नुपूर. ओके असं म्हणतो मल्हार आणि निघून जातो तिथून. बरं आई एसीचं कुलिंग जरा वाढवा ह्या रूमचं टेम्परेचर जरा जास्तच आहे नाही का असं म्हणतो तो. तर आता नुपूर जास्तच चिडते. तर आता तो निघून जातो. तर आई मात्र हसत असतात. तर आता नुपूरला पण हसायला येतं. तर ती पण जोरात हसते. तर आता इथे वहिनीला दाखवलंय नुपूरच्या. तर आता इथे काय हो मॅडम तुम्ही असं म्हणत असते ती. तुम्ही इथे असताना सुनमुख बघण्याचा कार्यक्रम ठेवलाय असं म्हणते ती. काय उलट तुम्ही त्या माई लेकीनं हाताला धरून काढायचं होतं पण तुम्ही इथे स्वतःच्या तोंडाने त्या सुनेचं कौतुक करणार असं म्हणते आता वहिनी. तर आता इथे खूप छान तयार झालेलं दाखवलंय ताडेला. काय मॅडम अजून आला कसं काय नाही हा असं म्हणते ती. कोण मॅडम असं म्हणत आता वहिनी येते समोर. जरा गप्प बसणार तू असं म्हणते तायडे. तोंडाला जरा आराम दे असं म्हणतात त्या. मॅडम तोंडाला आणि डोक्याला आराम द्यायची वेळ नाही आहे ही. तुम्हाला तोंड आणि तुमचं डोकं फास्ट मध्ये चालवायला पाहिजेत माहितीये का तुम्हाला असं म्हणते ती. मला आता वाटतं ना मॅडम तुमचा हल्ली घरामध्ये काय चालत नाही वाटतं असं म्हणते ती. असं म्हणते तायडे. नाही 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 म्हणजे त्या दोघी पण छान म्हणून बसल्यात ना अजून घरामध्ये म्हणून म्हटलं तसं असं म्हणते आता वहिनी. काय काय शिस्त की काय तुमच्या या सुपीक डोक्यामध्ये काय असं म्हणतात त्या. तर आता विचार करत असते त्याकडे.
खरंच खूप छान दिसते ताडे इथे. मॅम तुमच्याकडे असं म्हणून आता ऑर्डर घेऊन आलेला असतो तो माणूस, तर आता ऑर्डर घेते ती बाई. वेळेत आला असं म्हणते आता ताडे. तर आता ती तो बॉक्स घेऊन बसते तिथे. अहो काय हात असं म्हणते ती वहिनी. काय मॅडम ह्यात असं म्हणते ती. तुमचा मूड एकदम अचानक बदलला काय ह्याच्यामध्ये असं म्हणते ती. तर आता तूच बघ असं म्हणते ताडे. बघा बघा तुम्ही बघा असं म्हणते आता वहिनी. बावळट असं म्हणते ती. तर आता बघत असते. तर त्याच्यामध्ये काय तर असतं. मॅडम काय हे असं म्हणतात त्या. आरसा असं म्हणते ती. आरसा बघू बघू असं म्हणते ती. वेळ आल्यावर तुलाही दाखवेन मी असं म्हणते ताडे. आरसा पण आरसा कशाला मॅडम. अगं सुनमुख बघण्याचा कार्यक्रम आहे का नाही आज. मग स्पेशल सोन्यासाठी स्पेशल आरसा नको का असं म्हणते तायडे. तुम्ही बघवला असं म्हणते आता वहिनी. तर आता घेऊन जाते ती तो आरसा आता तायडे. बाई 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 असं म्हणते वहिनी. डोकं फिरलं का काय या बाईचं. ह्या बाईला घरातनं हकलायचं होतं ज्या बाईला तिचंच कौतुक चाललंय असं म्हणते वहिनी. मला बरोबर ही पण तिच्या प्रेमात पडली की काय असं म्हणते आता वहिनी आणि हसत असते ती. तर आता सगळे गोळा झालेले असतात आणि डेकोरेशन छान केलेलं असतं. तर आता म्हणत असतात की झालं सगळं तयारी झालेली आहे असं म्हणतात आता. हे सगळे पाहुणे सुद्धा आलेले असतात. आता सुनमुख कार्यक्रम बघण्याची वेळ झाली असं म्हणते ती बाई. पण रेवती मावशी अहो आरसा कुठे आहे. सुनमुख बघायला आरसा लागेल ना असं म्हणते ती. मला नाही माहिती कुणाला तरी विचार दुसऱ्यांना असं म्हणते आता मावशी. आला आला असं म्हणते तायडे. आरसा आला असं म्हणते तायडे. मी आले घेऊन असं म्हणते ती. तर आता सगळे आनंदात असतात. तर आता मल्हारला पण खूप आनंद झालेला असतो. तर आता तायडे येऊन बसलेले असते तो आरसा घेऊन आपल्या हातामध्ये. सुरू करायचा सुनमुख बघायचा कार्यक्रम असं म्हणतात बायका. आहो सोन्याला बोलवा. त्यात काय आल्या सुनबाई असं म्हणते ती बाई. तर आता नुपूर आलेली असते. तर आता छान रेडी होऊन आलेली असते ती. मल्हार बघतो नुपूरकडे आणि त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. जिया मात्र शूट करत असते नुपूरला. तर मल्हारला खूप जास्त आनंद झालेला असतो. नुपूर छान रेडी झालेली असते. तर आता तिला आणत असते दुसरी एकटी बाई. तर आता आणि आता तिला बसवतात सगळ्यांच्या मध्ये. तर आता खूप टेन्शन मध्ये असलेलं दाखवलंय तिला. घाबरलेलं दाखवलंय. बाकी सगळे बघत असतात नुपूरला. तर जियाला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. साक्षात लक्ष्मी आहे खानविलकरांची सून असं म्हणतात त्या बायका. मल्हारला अशीच देखणी बायको हवी होती नाही का असं म्हणतात त्या. अरे चला लवकर चालू करा सुनमुखाचा कार्यक्रम असं म्हणते ताडीची आई. सुनमुख बघणे म्हणजे काय माहिती आहे का. सासूच्या मांडीवर सुनेने बसणं असं म्हणतात त्या. रेवती चल ग उठ असं म्हणते ती. नाही मी नाही येणार ताडे बसणार आहे असं म्हणते आता रेवती मावशी. तर आता सगळ्यांना धक्का बसतो तायडीचं नाव ऐकल्यावर. तायडेला मात्र आनंद झालेला असतो. मावशी असं म्हणतो मल्हार. नंदेच्या मांडीवर बसून सुनमुख अहो पहिल्यांदाच बघतोय आम्ही हे असं म्हणून बायका हसायला लागतात. का हो असं म्हणते तायडे. नवऱ्याची मोठी बहीण आई समान असते असं म्हणते तायडे. मीच करणार आहे सुनमुख असं म्हणते ती. चांगला सासूरवास देणार आहे मी हिला असं म्हणते तायडे. तर सगळ्यांना हे सगळं ऐकून धक्का बसलेला असतो. हे काय बोलते तायडे म्हणून. तर आजचा माहिती समजा बघत रिकामध्ये काय ते बघतेच आता सुनमुख कम्फर्टेबल नाही आहेस ना असं म्हणते तायडे जोरात धरून आता नुपूरला. तिच्या बाजूला बसलेली असते आता इथे तायडे. कधीच तुला या घरामध्ये कम्फर्टेबल राहू देणार नाही असं म्हणते आता तायडे नुपूरला जवळ घेऊन. मल्हार प्रथेप्रमाणे बायकोचं नाव बदलायचं असतं त्यामुळे तुला जे आवडेल ते नाव ठेव असं म्हणते आता तायडे. संजना नाव ठेव संजना असं म्हणते तायडेची आई. आता बस माझ्या मांडीवर असं म्हणते तायडे. तर आता नुपूरला बसून घेते आपल्या मांडीवरती तायडे. तर आता मल्हारला काय आवडत नसतं. तर आता ती आरसा दाखवते नुपूरला. तर त्याच्यामध्ये फोटो असतो नुपूरचा आणि वेदांतचा. तर आता इथे मुद्दाम तायडे म्हणायला लागते की ती कोड दिसते आमची सून असं म्हणते ती. तर आता खूप विचलित झाल्यासारखं होत असतं नुपूरला हे काय म्हणून. कारण आता वेदांतसोबत तिचा फोटो लावलेला असतो त्या आरशामध्ये आणि तिला खूप वाईटही वाटत असतं. तर प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.